या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचा निषेध 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 या सरकारचा या सरकारचा माणिकराव कोकाटे फडणवीस सरकार कृषी मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद हिटलरशाही मुर्दाबाद मुर्दाबाद गुंडागिरी मुर्दाबाद। हे पहा, महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गहन अशी चर्चा चालू असताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याच्या चर्चेकडे लक्ष न देता ते आपल्या मोबाईलमध्ये रमी खेळत होते। आणि खरं म्हणजे यावरून हे लोक शेतकऱ्याच्या प्रती यांचं किती म्हणजे असंवेदनशील आहे ते कळून येतं। म्हणजे तसं बघायला गेलं तर विधानसभेमध्ये रमी खेळणं वगैरे किंवा ताश पत्ते खेलने बहुत गलत बात है। एक्चुअली ये लोकशाही का मंदिर है, लोकशाही के मंदिर में संवेदनशील रहना चाहिए, राहिलं पाहिजे प्रत्येकाने। आणि जे लोक विधानसभेचे आमदार वगैरे हे प्रश्न उठवतात त्याच्यावरती उत्तर चांगलं दिलं पाहिजे, त्याच्यावर सोल्युशन निकाललं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं अप्पर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या लोकांनी ताबडतोब माणिकराव कोकाट्यांचा राजीनामा या संदर्भात घेतला पाहिजे। मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही तीव्र आंदोलन केलं आहे। हे आंदोलन आपण सांगू इच्छितो आपल्या मीडियाच्या माध्यमातून की खरोखर शेतकऱ्याच्या भावनांना दुखवण्याचं काम हे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री सन्माननीय कोकाटे साहेब यांनी केलेलं आहे। कारण याआधी कोकाटे साहेबांनी 2 ते 3 वेळा शेतकऱ्यांची मनं दुखवलेली आहेत। ज्यावेळी हे सरकार यायचं होतं, सरकार यायच्या अगोदर सरकारने शेतकऱ्यांना बरीच आश्वासनं दिली होती, त्यामध्ये कर्जमुक्तही करणार हेही आश्वासन दिलं होतं। परंतु कर्जाचं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून हे आमचे जे आता नवीन बनलेले कृषी मंत्री आहेत यांनी अक्षरशः विधान भवन, ज्याला आपण मंदिर बोलतो, ज्या मंदिरामध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम असतं, त्या मंदिरामध्ये रमी खेळण्याचं काम करतात। आणि यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवलाय की या कृषी मंत्र्याचा लवकरात लवकर राजीनामा घेऊन त्यांना कृषी पदावरून हटवलं पाहिजे, हीच आमची पक्षाच्या वतीने मागणी आहे। हेच मला सांगायला लाज वाटते, अक्षरशः आपण आपले प्रश्न मांडायचे की नाही आणि आपले प्रश्न घेऊन जाय की नाही। छावा संघटनेचे अध्यक्ष ज्यावेळी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते निवेदन देण्यासाठी ते गेले होते आणि निवेदन गेल्यानंतर ते निवेदन का दिलं म्हणून या संदर्भामध्ये तुम्ही गुंडागर्दी करता आणि त्यांना मारहाण करता, आणि ती तर तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल। याच्यापेक्षा बेशर्मीची गोष्ट काय होऊ शकते? आणि हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, हा महाराष्ट्र हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, सर्वसामाविक लोकांना घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे, हा कामगारांचा महाराष्ट्र आहे, कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे। आणि अशा या महाराष्ट्राच्या ठिकाणी ही गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही।